मित्रांनो, तुम्ही पण डी-एड किंवा बी-एड करत आहात किंवा डी-एड, बी-एड पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्या पण मनात शंका आहे का, की अरे टी-ई-टी केव्हा द्यायची, टेट केव्हा द्यायची? हे पवित्र पोर्टल काय असतं? मग निवड कशी होते? कुठली परीक्षा फक्त पासिंग करायची असते? कुठल्या परीक्षेसाठी मार्क्स महत्त्वाचे असतात? आणि ह्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन तुमचं आज दूर होणार आहे. टी-ई-टी कधी द्यायची? सी-ई-टी कधी द्यायची? टेट काय असणार आहे? यांच्यामध्ये काय फरक आहे? हे सगळं आज तुम्हाला मी व्यवस्थित सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा हा जो रोड मॅप असणार आहे, या रोड मॅपच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन दूर तर होणारच, पण या प्रोसेसच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी पण येणार आहे. आता बी-एड तुम्ही केलं असेल, तर डायरेक्टली कायमस्वरूपी तुम्ही शाळेमध्ये शिक्षक होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास, संपूर्ण जर्नी, संपूर्ण प्रोसेस कशी असते, ते आजच्या सेशनमधनं आपण समजून घेऊयात. मग हे जे आहे, ही 6 टप्प्यांची एक प्रोसेस असते. ज्यामध्ये तुम्ही बी-एड किंवा डी-एड हे पूर्ण करत असतात किंवा डी-एड किंवा बी-एडच्या फर्स्ट, सेकंड इयरला तुम्ही टी-ई-टी, सी-टी-ई-टी ह्या दोघांपैकी कुठली दोघंही परीक्षा देऊ शकता, टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी. आता याच्यामध्ये काय फरक आहे? तर टी-ई-टी जी आहे ती महाराष्ट्रासाठीची असणार आहे. तर सी-टी-ई-टी ही सेंट्रल लेव्हलची एक्झाम असणार आहे. या दोघं परीक्षा मात्र कशा असणार आहे? पात्रता परीक्षा आहे. म्हणजे याचे मार्क्स कुठेही तुम्हाला कोणीही विचारणार नाही, की तुम्हाला टी-ई-टीला किती मार्क्स होते. तुम्हाला फक्त ह्या परीक्षा काय करायच्या आहेत? पास करायच्या आहेत. काय करायच्या आहेत ह्या परीक्षा? फक्त पास करायच्या आहेत. सो तुम्ही ह्या परीक्षा जर पास केल्या, तर तुम्हाला देता येते टेटची परीक्षा, ज्याला आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी असे म्हणत असतो. जर तुम्ही टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी पास केली नाही, तर तुम्हाला टेटची परीक्षा देता येत नाही. म्हणून आपण हिला म्हणूयात, की हे एक चाळणी परीक्षा असते. सो तुम्ही जर टी-ई-टीचा अभ्यास व्यवस्थित केला, सी-टी-टीचा अभ्यास व्यवस्थित केला, ती परीक्षा पास झालात, तर मग तुम्हाला टेटची परीक्षा जी आहे, ती देता येत असते. आता टेट परीक्षेसाठी इथे मात्र तुमचे गुण फार महत्वाचे असतात. युअर मार्क्स, तुमचे जे मार्क्स असणार आहेत, ठीक आहे, ते फार महत्वाचे असतात. इथे जरी फक्त पासिंग असेल, इथे आपल्याला चांगले मार्क्स मिळवणं गरजेचं असतं. याचा अभ्यास चांगला करावा लागत असतो. मग तुम्ही टेट परीक्षा पास झाले, बरोबर? जर तुम्ही टेट परीक्षा पास झाले, तर तुमची पुढची प्रोसेस असते पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन. म्हणजे पवित्र पोर्टलवरती तुम्ही ते सगळे गुण जे आहेत ते परत मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगते. तर पवित्र पोर्टलवरती तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करतात. पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला ओके कुठे नोकरी करायची आहे याचा पसंतीक्रम द्यावा लागत असतो. ओके, ज्याला आपण प्रेफरन्स फिलिंग असे म्हणतो. मागची जी टेट झालेली होती त्याचा आता प्रेफरन्स फिलिंग चालू आहे. म्हणजे पसंतीक्रम नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे ती पवित्र पोर्टलवरती आता सुरू आहे. त्यांना खूप तांत्रिक अडचणी येत आहेत, भरपूर गोष्टी असतात त्याच्यामध्ये. ओके, त्या पण आपण हळूहळू समजून घेऊयात. आता पसंतीक्रम नोंदवल्यानंतर तुम्हाला एक गुणवत्ता यादी लागत असते. मेरिट लिस्ट किंवा आपण व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट आणि व्हेरिफिकेशन दोघंही तुमचं होत असतं. म्हणजे तुमचे हे जे टेटचे मार्क्स आहेत, ठीक आहे, ते आल्यानंतर पवित्र पोर्टलवरती तुम्ही नोंदणी करतात, पसंतीक्रम लावतात, त्यानंतर तुमची गुणवत्ता यादी काय होते इथे प्रसिद्ध होत असते. ओके, मेरिट लिस्ट लागत असते आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशनला बोलवतात आणि नंतर तुम्हाला शिक्षण सेवक म्हणून, ठीक आहे, तुमची नियुक्ती जी आहे ती आधी होत असते. शिक्षण सेवकाचा पगार किती असतो, काय असतो, शिक्षण सेवकाचं काम काय असतं, शिक्षक आणि शिक्षण सेवक याच्यामध्ये काय फरक आहे, हे सगळं मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं. ओके, आता बघा एक एक गोष्ट आपण समजून घेऊयात. जर उच्च प्राथमिक शिक्षक तुम्हाला, उच्च प्राथमिक साठी शिक्षक तुम्हाला व्हायचं असेल,
तर तुम्हाला टीईटी पेपर 2 किंवा टीईटी पेपर 2 सीटीईटी पेपर 2 उत्तीर्ण होणे काय असतं, अनिवार्य असतं. आणि मग हे पेपर दिल्यानंतर तुम्हाला देता येते टेटची परीक्षा. पण जर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आपल्याला व्हायचं असेल 9वी ते 12वी, तर टीईटी अनिवार्य नाहीये, परंतु टेट परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला टीईटी द्यावीच लागते. ओके, येस. तर बीएड पूर्ण केल्यानंतर शिक्षक भरती प्रक्रियेत प्रवेश करण्यासाठी हा पहिला आणि अनिवार्य म्हणजे महत्वाचा टप्पा आहे, की तुम्हाला पात्रता परीक्षा जी आहे ती द्यावी लागत असते. टीईटी किंवा सीटीईटी तुम्ही देऊ शकता. आता दुसरा टप्पा काय आहे, की टीईटी आणि सीईटी परीक्षा तुम्ही देतात, हे तुम्हाला फक्त पात्रता परीक्षा आहे, जी तुम्हाला तुमची पुढच्या प्रोसेससाठीचं दरवाजा उघडून देत असते, तुमचं दार उघडून देत असते. मग तुम्ही देतात टेट परीक्षा आणि इथे महत्वाचं असतं तुमचा स्कोर आणि तुमचं रँकिंग. सो हा असतो आपल्या करिअरचा डिसाइडिंग फॅक्टर. ओके, टीईटी सीटीईटी दिल्यानंतर टेट देतो, त्याची रँकिंग त्याचा स्कोर हे आपलं करिअर डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे, जी महाराष्ट्र शासनाद्वारेच एक्झाम घेतली जात असते. पण टेटची एक्झाम ही IBPS पॅटर्नने होत असते. याची डिफिकल्टी लेव्हल टीईटी सारखी नसणारे, डिफिकल्टी लेव्हल जास्त असते याची. ओके, टीईटी परीक्षा पात्रता परीक्षा असल्यामुळे खूप सोपी असते. टेटला तुम्हाला मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश हे सगळं ऍक्च्युअल IBPS पॅटर्नचं करावं लागत असतं. बँकिंगच्या टाईपने तुम्हाला क्वेश्चन्स जे आहे ते टेट परीक्षेला विचारले जात असतात. त्याच्यामुळे आधीपासूनच सगळ्या परीक्षांची तयारी आपल्याला करावी लागते. त्यानंतर आता तुम्ही टेट परीक्षा पास केली, तुम्ही चांगले मार्क्स मिळवले, तर पुढे काय करावं लागेल? मग तुम्ही पवित्र पोर्टलची साईट ओपन होते, त्याच्यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन आपल्याला करावं लागत असतं. आता हे सेल्फ सर्टिफिकेशन काय असतं, की तुम्ही जे बीएड केलेलं आहे, ओके, ते पास केलंय, त्याचे मार्क्स फिल करायचं, तुमचा टेटचा स्कोर जो आहे तो फिल करायचा असतो, टीईटी आणि सीईटीचे गुण तुम्हाला फिल करायचे असतात, तुमचा प्रवर्ग, तुमचं आरक्षण, हे सगळं जे आहे हे तुम्ही पवित्र पोर्टलच्या वेबसाईट वरती जाऊन सेल्फ सर्टिफिकेशन करतात. म्हणजे सगळे मार्क्स तुम्ही तिथे तुमचे भरत असतात. मग बीएडचे असतील, डीएडचे असतील, टीईटी असेल, सीटीईटी असेल, टेट असेल, ओके, तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल, सगळं काही तुम्हाला इथे भरावं लागत असतं. त्यानंतर पुढे काय करायचं? मग तुम्ही ते टीईटी पास केली आहे, टेट एक्झाम दिली आहे, तुमचा स्कोर चांगला आलाय, तुम्ही पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन केलंय. मग त्याच्यानंतर काय, की त्याच्यानंतर वेबसाईट ओपन होत असते, शाळांचा पसंती क्रम लॉक करणे, जे आता प्रोसेस चालू आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यांनी टेट पास केली आहे तेच पसंती क्रम लॉक करणार आहेत की नाही. आता याच्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता आणि आपले टेटचे गुण असतात. ओके, मग त्यानुसार आपल्याला जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळा, ओके, यांचा पसंतीक्रम द्यावा लागत असतो आणि योग्य शाळांच्या पसंतीक्रम निवडून आपल्याला तो लॉक करावा लागत असतो. आणि मग हे प्रोसेस आपली इथे इथे विद्यार्थ्यांची प्रोसेस संपते. मग आपले टेटचे गुण, आपण दिलेला पसंतीक्रम याच्यावरती मेरिट लिस्ट जी आहे ती काय होणार, मेरिट लिस्ट लागणार आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जात असतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जातं. नियुक्तीपत्र आल्यावरती तुम्ही तो जॉब जॉईन करण्यासाठी शिक्षण सेवक, प्रशिक्षणार्थी शिक्षक म्हणून, ओके, 3 इयरचा टाइम लॅप्स आपण ज्याला म्हणतो, 3 वर्षाचा कालावधी तुम्ही शिक्षक सेवक म्हणून काय करत असतात, शिक्षण सेवक म्हणून काम तिथे करत असतात. पगार भेटतो याला, पगार किती असतो ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आधीच्या व्हिडिओमध्ये. सो नियमित कायमस्वरूपी शिक्षक तुम्हाला नंतर होता येतात. ओके, सो 3 वर्षाचा शिक्षण सेवकचा जो पिरियड असतो तो मात्र तुम्हाला तिथे
करावं लागत असतं काम. ओके. आता त्याचा पगार किती असतो, काय असतो ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो सगळ्यांना समजलंय? ओके. सो हे 6 टप्पे तुम्हाला पार करावे लागत असतात. बी-एड कंप्लीट करायचंय, टी-ई-टी, सी-टी-टी एक्झाम द्यायची आहे. मग ती पास झाल्यावरती टेट परीक्षा द्यायची आहे. टेट परीक्षा झाल्यावरती तुमचं मेरिट लिस्ट लागत असते, स्कोर तुमचा येत असतो. त्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफिकेशन करायचं असतं. सेल्फ सर्टिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला पसंती क्रम द्यायचा असतो, तो लॉक करायचा असतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं, मग तुम्हाला नियुक्तीपत्र येत असतं. सो अशी संपूर्ण ही प्रोसेस आहे. आय होप की आजच्या सेशनच्या माध्यमातनं जे काही तुमचे डाउट्स होते ते सगळे क्लिअर झाले असतील आणि सगळी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. अशाच प्रकारच्या संपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये. थँक यू सो मच एव्हरीवन.